आज लेक पोलीस झाली, काय वाटतंय? मला तर लय भारी वाटते. हं. कारण का तर ही माझी लय जास्त इच्छा होती की माझ्या स्वतःची मुलगी आज मला सगळेजण समाजात म्हणायची की तुमच्या 3 पोरी आणि तुमचं कसं व्हायचं, ही सवाल सारखा करायची. ती माझ्या डोक्यात सारखा असायचं की 3 पोरी आहेत आणि माझं कसं व्हायचं, ही मला माझ्या डोक्यात कधी विचार आला नाही. समाजाने माझ्या डोक्यात ही विचार घातला. मग परत म्हणलं आपलं कसं व्हायचं. मग हिला मग म्हणलं शाळेत आपलं तू हुशार आहे. विद्या मंदिरला हिचं पहिलंच नंबर येत होतं, तिने पण मुलींचा नंबर येत होता. पण शिक्षणात कोरोनाच्या वेळेस काय झालं, शिक्षण बंद पडलं. त्यामुळं थोरल्या मुलीचं बी लग्न झालं आणि हिनं पण म्हणजे 1 वर्ष घरीच बसली अशी काय करू म्हणून. आणि हिचं लग्नाचं ही माझं एवढं ही झालं, पण कसं असतं देवाच्या मनात नव्हतं आणि हिचं नशिबातच होतं की हिला वर्दी मिळणार आणि त्या वर्दीत हिनं काम करणार, ही सगळी समाजासाठी सेवा करणार. ही तिला म्हणजे तिच्या नशिबात आणि समाजात सुद्धा एक आदर्श घालून दिलाय की मुलगा नसला तर काय झालं, मुली सुद्धा मुलापेक्षा कमी नाहीयेत. आज इथं कसं वस्तीवर कुणीच मुलींना एवढं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत, सर्व्हिस करायच्या बाबतीत, बाहेर घालवायच्या बाबतीत एवढा विश्वास मुलांवर टाकते ती, पण मुलींवर टाकत नाही ती. पण मी म्हणलं माझ्या जीवाला माहिती आहे माझी पोरगी कशी आहे ती. कुठं बी जगाच्या पाठीवर गेली तर पोरगी माझी चांगलीच राहणार आणि असे वाईट वळणाला लागणार नाही, वाईट संगतीला लागणार नाही, काय नाही. आणि शिक्षण म्हणजे शिक्षणच तिचं आणि खरं इमानदारीनं तिने शिक्षण केलं. आज पहाटे 3 वाजल्यापासून अभ्यास करायचं लिखून ती पाठ दुसऱ्याचा 11 वाजतो असं लिखून अभ्यास करायचा, 1 तासाची विश्रांती. एवढं हिनं मनावर घेतलं. जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की पोलीस व्हायचंय मला मला लय भारी वाटलं. म्हणलं माझं ही होता आणि हिनं संघर्ष केला त्याचा यश आलं, यश दिलं देवानं. खरं म्हणलं काय म्हणते ती, खऱ्याची साथ देव देत असतो आणि खोटी साथ कुणी देत नसतं, माणूस बी देत नसतं, देव पण देत नसतो. ही मला आज हिच्यामुळं कळलं. मग म्हणून तर म्हणलं माझ्या पुरी तिने शिकवणार आणि तिने नोकरी लावणार.